हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा अपडेट कागदपत्र पडताळणीबाबत घेऊन आलेलो आहोत. असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे अमरावती जिल्हा परिषदेबाबत हा अपडेट आहे. विषय तुम्ही येथे पाहू शकता. जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती 2023च्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचे प्राप्त निकाल नुसार सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांनी, म्हणजे आता या PDF सोबत एक यादी जोडलेली आहे, त्या यादीमधील उमेदवारांनी त्यांचे मूळ कागदपत्रे जिल्हा निवड समितीकडून पडताळणीकरिता खालील नमूद दिनांकास उपस्थित राहण्याबाबत, म्हणजे ज्यांची नावे आता खाली दिलेली आहेत त्यांनी कागदपत्र पडताळणीसाठी आपण आता पाहूया कोणत्या दिनांकास उपस्थित राहावे लागणार आहे. त्या दिनांकास तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आता हा जो अपडेट आहे ना, जे प्रतीक्षा यादीमध्ये जे होते त्यांना आता संधी मिळणार आहे. ही संधी त्यांना का मिळत आहे? कारण माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत उमेदवार उपलब्ध नाही झाले. त्यामुळे आता ज्यांची नावं या PDF मध्ये जोडलेली आहेत त्यांनी मूळ कागदपत्रे जिल्हा निवड समितीकडून पडताळणी करायची आहे. कधी करायची आहे? तर 13 जानेवारी 2025ला. स्थळ काय बघा, पंजाबराव देशमुख सभागृह, जिल्हा परिषद कॅम्प परिसर, अमरावती, सकाळी 11 वाजता. पोस्ट आहे बघा इथे, औषध निर्माण अधिकारी. हे पहा इथे नावं दिलेली आहेत. हे एवढे जे उमेदवार आहेत त्यांना आता कागदपत्र पडताळणीसाठी DV बोलवण्यात आलेलं आहे. याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आरोग्य भरतीतील निकालाबाबत काहीही छोटा मोठा अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करत राहा. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.